कार्यकारी अधिकारी राठोड साहेब, त्यानंतर सीए दीपाली मॅडम, नीलम मॅडम, त्याच प्रकारे आपला राठोड साहेबांचा ड्रायव्हर पिसे हे टोटल करप्टेड मध्ये आलेले आहे. हे काय करतात, लोकांकडनं पैसे घेतात, त्यांचेच काम करून देतात. अन्यथा बाकी जर साधारण लोक गेले तर त्यांना टाळाटाळ करतात. त्यांना सांगतात की माझ्याकडे मूळ तारीख आलेली नाही आहे, मूळ तारीख आता आहे नाही, तुम्ही 8 दिवसांनी या, 15 दिवसांनी या, असं करून पूर्ण वर्ष लांबवतात. याबद्दल संदर्भात आम्ही राठोड साहेबांना सुद्धा कंप्लेंट केली, पण राठोड साहेब सुद्धा ऍक्शन घेत नाही. आखरीच्या स्टेपवरती मला मीना साहेबाला चेअरमॅनला जाऊन भेटावं लागला, पण चेअरमॅन सुद्धा त्याच्यावरती कुठलीच तक्रार घेत नाही. चेअरमॅन स्वतः म्हणतो, लिहून देतो की तुम्ही रिझन घेऊन या. कागदावरती लिहून दिला जातो की तुम्ही राठोड साहेबाकडे जा, हा लेआउट कुठल्या आरक्षित मध्ये आहे त्यांच्याकडनं रिजन आणा. म्हणजे चेअरमॅनलाही माहित नाही आहे की तो लेआउट कुठल्या आरक्षण मध्ये आहे. म्हणजे राठोड साहेब रिजन आरक्षित टाकून राहिले जबरदस्ती. एखाद्या फाईलवर जर काम करायचं आहे तर दीपाली मॅडम म्हणते ही मूळ तारीख माझ्याकडे आलेलीच नाही आहे. 2025 ला अप्लिकेशन करायचं, 2026 पर्यंत तिच्याकडे मूळ तारीख येतच नाही. याचा अर्थ असा आहे का तिनं आजपर्यंत त्या लेआउटकडे ढुकून सुद्धा नाही पाहिलं आणि त्या लेआउटवर काम सुद्धा नाही केलं. प्रायव्हेट आहे तो, कॉन्ट्रॅक्ट बेसिक वरती आहे, प्रायव्हेट आहे. तो 10 वर्षापासून एकाच व्यक्तीचा ड्रायव्हर आहे राठोड साहेबांचा. दीपाली मॅडमचे ते हसबेंड आहे. आता मागणं हेच आहे की जेवढ्यानं मी आरोप लावले त्यांच्यावर प्रशासकीय चौकशी बसवून आणि त्यांना सस्पेंड करावं. आणि त्यांच्यावर जर जे नित्य आरोप जे लावले आहे त्यांना ते आरोप सिद्ध झाले तर त्यांना डायरेक्ट तिथं निलंबित करून द्यावे, हीच माझी मागणी आहे. माझ्याकडे हो मॅडम, हो तक्रार केलेली आहे मी. ते मीना साहेबांना तक्रार दिलेली आहे माझीवाली. त्या तक्रार मॅडम 24 तारखेला मी तक्रार केलेली आहे आणि काल डीसीएम आणि सीएम ला सुद्धा तक्रार केली आहे. याच्या अगोदर बच्चूभाऊ कडूला सुद्धा तक्रार केलेली आहे. बच्चूभाऊ कडू मुंबईवरून काल आलेले होते, प्रत्येक मला भेटले. त्यांनी मीना साहेबांना कॉल केला आणि मीना साहेबांना सांगितलं की तुम्ही याच्यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्या. सभापतीने किती दिवसाची मुदत? सभापतीने मला 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. 24 तारखेपासून आजची 30 तारीख म्हणजे 6 दिवस झालेले आहेत. 4 दिवस त्यांच्याकडे बाकी आहे. 4 दिवसांचं त्यांनी नाही केलं तर मी सीधा सदर पोलीस स्टेशनचा रस्ता गाठेल. त्यांना मी परवानगी मागणार नाही. मी बाबासाहेबांचा लेकरो शिवाजी महाराजांच्या छत्रछायामध्ये पडलेला आहो. मी त्यांना परवानगी मागायला जाणार नाही. त्यांना फक्त इंटिमेशन द्यायला जाणार आहो की मी ह्या तारखेला इथे धरणे आंदोलन करणार आणि धरणे आंदोलन माझे NITच्या पटांगणावरच राहणार.